मी भूत झालो. नमस्कार, माझे नाव सुनील कुडे आणि तुम्ही पाहत आहात रात्रीच्या भूताच्या गोष्टी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्ही या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे त्यापूर्वी एक सूचना. रात्रीच्या भूताच्या गोष्टी हा यूट्यूब चॅनल व मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही. या चॅनलला मागचा एकच उद्देश आहे, मनोरंजनाच्या हेतूने चॅनलची निवड करण्यात आली आहे. तर मित्रांनो, गोष्टीचे नाव आहे मी भूत झालो. मी बिडडी चाळीत राहणारा मुलगा आहे. माझे नाव सनी. काही दिवस माझी तब्येत ठीक नव्हती. माझ्या अंगामध्ये भूत शिरायचे. नुकताच माझं लग्न ठरलं होतं. वेळ सकाळची होती. मी ज्या मांडवात लग्न करणार होतो त्याच मांडवात बाजूला माझ्या चाळीतला मित्र तिथे उपस्थित होता. त्याला पाहून मी आश्चर्य झालो. अरे, हा इथे कसा काय? माझ्या मनात प्रश्न पडला. त्यानंतर त्याची भेट घेऊन त्याची विचारपूस करत असताना त्याने मला म्हणाला, माझंही लग्न ठरलेलं आहे. आज माझं लग्न आहे. मी माझ्या मित्राला शुभेच्छा दिल्या. त्याने मला ही शुभेच्छा दिल्या. लग्न झाल्यानंतर आम्ही भेटू असं आम्ही म्हणालो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझी तब्येत बिघडली. माझ्या अंगात भूत शिरायचे. माझा चेहरा पांढरा व्हायचा, डोळे काळे पांढरे व्हायचे आणि थोड्या वेळाने मी नॉर्मल व्हायचो. असं सुरू होतं. वेळ सकाळची होती. एके दिवशी माझ्या अंकलचा मुलगा माझ्या घरी आला आणि राहू लागला. त्याचीही तब्येत बिघडू लागली. माझ्या अंगात भूत यायची आणि जायची आणि माझ्यानंतर त्याच्या अंगात शिरायची. माझ्या अंकलचा मुलगा माझ्यापेक्षा लहान आहे. त्याच्या अंगात भूत असल्यामुळे तो मला बघून हसायचा आणि चाळीमध्ये पळत सुटायचा. चाळीमध्ये महिला जास्त असायच्या आणि तो महिलांच्या गर्दीत जाऊन उभा राहिला. काहीतरी झालं होतं. खाली ॲक्सिडेंट झाला होता. ते पाहण्यासाठी चाळीतल्या सर्व महिला खिडकीमध्ये येऊन उभ्या राहिल्या होत्या. वेळ सायंकाळची होती. 6 वाजली होती. माझ्या अंकलच्या मुलाच्या अंगात भूत शिरल्याने तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला व हसू लागला आणि क्षणात उठून पळू लागला. जेव्हा माझ्या अंकलचा मुलगा माझ्याकडे बघून हसत होता, विचित्र पद्धतीने बघून हसत होता, तेव्हा मी माझ्या आईला दाखवले, हे बघा समोर अंकलचा मुलगा भूत झाला आहे. त्याचा चेहरा पांढरा झालेला आहे. त्याचे डोळे काळे पांढरे झाले आहेत. तर तो माझ्या अंकलचा मुलगा भूत माझ्या आईकडे विचित्र नजरेने व भीतीदायक नजरेने पाहत होता. आम्ही दोघे घाबरलो. मी, माझी आई, आम्ही दोघे घाबरलो. महिलांच्या गर्दीत जाऊन तो उभा राहिला. मी माझ्या मम्मीला म्हणालो, मम्मी, त्याला बोलावून घे. जर त्याला कोणी तिथं पाहिलं त्या गर्दीमध्ये तर तेथील महिला घाबरतील, आरडाओरडा करतील. तर माझ्या आईने माझ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. जे होईल ते होईल असं म्हणून मी गप्प बसलो. समाप्त. गोष्ट आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.